सुरू करायचं. तर काल आपण पाहिलं होतं, अभ्यासक्रमापर्यंत आलोय आपण. है ना? प्रश्न पत्रिका जी आहे ती पाहणं सुरू होती आपली. प्रश्न मला असं वाटते, कोणत्याही 10 शब्दांसाठी संस्कृत पर्यायी शब्द लिहा. हा एक झाला. त्यानंतर कोणतेही 10 शब्द निवडून त्यांच्या उपयोगाने वाक्य तयार करा. त्यानंतर विजातीय शब्द वेगळे काढा. इथपर्यंत काल आपलं चालू होत आहे ना. पुढचा प्रश्न प्रकार आहे, सगळे दिसतात आता मला. पुढचा प्रकार आहे भूतकाळामध्ये रूपांतरित करा. त्यानंतर भविष्य काळात परिवर्तन करून लिहा. मॅम प्लीज पेज नंबर सांगाल ना, मी काल ऍबसेंट होती. अच्छा, 234 पेज नंबर. थँक्यू. त्यानंतर लेबंत रूप हा व्याकरणाचा एक प्रकार आपल्याला शिकायचा आहे यामध्ये. नंतर उपसर्ग बाजूला काढून लिहा. जसं उपविशत आहे, तर उप हा त्याला लागलेला काय आहे? उपसर्ग आहे. उपाहारत, हे सगळे जे आहेत सुरुवातीला, शब्दाच्या सुरुवातीला लागलेले उपसर्ग आहेत, तर ते काढून आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न चौथा दोष दूर करून पुन्हा लिहा. यामध्ये जे शुद्ध अशुद्ध जे आहेत, तर म्हणजे त्याच्यामध्ये जो काही दोष असेल ते वाक्यामध्ये तो दूर करून आपल्याला लिहायचा आहे क्रियापदाच्या दृष्टीने. त्यानंतर प्रश्न आहे, उचित रूपांचा उपयोग करून रिकाम्या जागा भरा. हा आपला आत्मनेपदीचे रूप आहेत या ठिकाणी. या ठिकाणी हे रिकाम्या जागा जे दिसतात आहेत ते व्याकरणाचा उपयोग करून आपल्याला लिहायचंय. संस्कृत मध्ये अनुवाद करा. आपल्याला या पुस्तकामध्ये काही मराठी वाक्य दिलेली आहेत जी संस्कृत मध्ये अनुवाद करायला दिली आहे. काही वाक्य संस्कृत मध्ये दिलेली आहेत शेवटी शेवटी, जी आपल्याला मराठीत करायची आहे. तर त्यामुळे त्याच्यावरच आधारित, बाहेरचे येणार नाही, पुस्तकातलेच येतील. संस्कृत मध्ये ही जी शब्द मराठीत वाक्य दिलेली आहेत त्याला संस्कृत मध्ये करायचं आहे अनुवाद. आणि खाली मराठी अनुवाद करा दिलाय. जे संस्कृत मध्ये वाक्य दिलेली आहेत तिचा मराठीमध्ये अनुवाद करायचा आहे. त्यानंतर कोणी कोणास केव्हा म्हणाले. आपल्याला काही स्टोरी आहेत याच्यामध्ये, ज्या कथा आहेत त्या आपल्याला वाचून त्या कथा समजून घ्यायच्या आहेत. आणि मग त्याच्यावर आधारित तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नामधनं कोणी कोणास म्हटले हे त्यातलंच उत्तर आहेत. मराठीमध्ये अर्थ स्पष्ट करा. काही वाक्य जे त्यातली आहेत त्या स्टोरीज मधली, कथांमधली, त्याच्यावर आधारित तुम्हाला अर्थ स्पष्ट करायचे आहेत. झाला हा पेपर इथे संपला. हा पेपर असा फारसा कठीण नसतो. आता आपण हा जो प्रश्न आहे कुठला व्याकरणाचा भाग, आता आपण एक पाहिलं ना, वर्तमान काळ झाला आपला, भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये आलेला आहे. इथे पाहिलं आपण. हा, भूतकाळामध्ये रूपांतरित करा. प्रश्न तिसरा आहे ना, भूतकाळामध्ये रूपांतरित करा आणि भविष्य काळात परिवर्तन करा. आपण जे आहे ते आज व्याकरणाचा थोडा भाग घेऊया. म्हणजे तुम्हाला जे आहे लटलकार समजलाय ना, वर्तमान काळ तो पक्का झालाय ना. हो. एकदा वाटल्यास त्याची रिव्हिजन आपण या पाठामध्ये, दुसरा जो पाठ आहे आपला त्यामध्ये शेवटी शेवटी जे अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये वर्तमान काळाचा तुम्हाला अभ्यास होतोय.
पेज नंबर 9. त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या पाठाच्या शेवटी शेवटी पहा, पेज नंबर आहे 41. एक चत्वारिंशत् आहे. है ना? आपण हा अभ्यास घेतला नाही ना काल. आपला इथपर्यंत आधी शिकवणं झालेलं होतं. शब्दांचे अर्थ लिहा. याच्या इथनं घेऊया द्वितीय पाठाचा जो अभ्यास प्रश्न आहे त्याचा आपण घेऊया. ठीक आहे. पश्चामी म्हणजे शब्दांचे अर्थ लिहा हा प्रश्न जो आहे ना, आपण ह्या शब्दांचे अर्थ पाहिलेले आहेत. जिथे तुम्हाला नाही आलं तिथे मी सांगेन. पश्चामी म्हणजे मी पाहतो. हा, पाहणे. मी पाहतो किंवा पाहणे. स्वतःसाठी वापरलंय. नयथ तुम्ही नेता. हा. अटसी फिरणे, तू फिरतोस. फिरतोस. तू हा, फिरतोस. तो फिरतो. कारण इथे लटलकाराचा उपयोग आहे. हम्म. हं. ते करता लपलेलं आहे. यच्छथ तुम्ही देता. तुम्ही देता. तुम्ही देता. हम्म. तिष्ठामह थांबणे. मी थांबतो. तिष्ठामह आम्ही आम्ही दोघे. नाही. थांबतो. आम्ही. हा, आम्ही. मह बहुवचन आहे. वहामह वाहतो. आहे. आम्ही वाहतो. आम्ही वाहतो. पुढे जिघ्रामी मी श्वास घेतो. हम्म. आस्वाद. नमथ तुम्ही सर्व तुम्ही नमस्कार करा. हम्म. यूयम यूयम तुम्ही सर्व. नाही. हा, हं? बरोबर आहे. खादसी तू मी खातोस. खातो. तू खातोस. ख हा, तू खातोस. बरोबर आहे. उदाहरणानुसार क्रियापदाचे रूप लिहा. पठ पठसी. लिख लिखसी. कसी. हा, लिखसी. गाय गायत्री. गायसी. हा, गायस. ध्याय ध्यायसी. ध्यायसी. धाव धावसी. धावसी. नम नमस्ते. इच्छा. नमस्ते. हा, इच्छ. इच्छसी. 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 आता खाली महचा उपयोग करायचा आहे. पठ पठामह. त्याप्रमाणे खालचे सर्व. निंद निंदामह. निंदा. दामः. निंदामह. यच्छ यच्छामह. यच्छामः. हा, नंतर पश्य पश्यामः. वद पश्यामह. वद वदामः. वदामः. हा, पिब पिबामः. पिबामः. क्रीड. क्रीडामः. क्रीडामः. तर उत्तम पुरुषातून मध्यम पुरुषामध्ये आणि मध्यम पुरुषातून उत्तम पुरुषात पुरुष परिवर्तन करा. त्वम गच्छसी. अहम गच्छामी. म्हणजेच परिवर्तन करायचं एका पुरुषमधून दुसऱ्या पुरुषमध्ये. उत्तम पुरुषामध्ये करायचं आहे. उत्तम पुरुषातून मध्यम पुरुषामध्ये करायचं आहे. त्वम नयसी. अहम नयामि. हा,
अहम नयामी. अहम धावामी. त्वं त्वं धावसि. त्वं धावसि. धावसि. यूयं खादथ. वयं वयं खादामः. खादामः. हम्म? वयं वयं खादामः. वयं खादामः. वयं स्मरामः. यूयं यूयं स्मरथ. स्मरथ. यूयं हा, यूयं स्मरामि. स्मरथ. 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 त्वं तिष्ठसि. अहं अहं तिष्ठा. त्वं तिष्ठामि. तिष्ठामि. अहं तिष्ठामि. तिष्ठामि. वयं पतामः. यूयं यूयं पतथ. पतथ. हम्म, पतथ. बरं. पुढे हे उत्तरं दिलेली आहेत. आता पुढचं पेज पाहूया. पेज नंबर 43. कोण वाचते? अर्चना भगिनी वाचत. विश्वविज्ञानाला भारताचे योगदान. आकड्यांचा क्रमबद्ध विकास कशा प्रकारे झाला हे खालील चित्रावरून बघता येईल. ब्रह्मलिपीयुक्त शिलालेखात लिहिलेले अंक. ग्वालेर शिलालेखात लिहिलेले अंक. देवनागरी शिलालेखात लिहिलेले अंक. आधुनिक संख्या 9व्या शतकापर्यंत ही अंकलेखन पद्धती अरब आणि युरोपच्या लोकांना माहीत नव्हती. अरबी गणिती विद्वान अल-खवारिझमी यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या पुस्तकात या हिंदू अंक स्थानानुसार अंकाच्या किमतीची निश्चिती आणि या आधारावर अन्य बऱ्याचदा गणिताच्या पद्धतीचा उपयोग केला. यानंतर ह्या सर्व गोष्टी संपूर्ण विश्वभर प्रस्तुत केल्या. याच कारणामुळे पश्चिमी युरोपात गणितीय विचारांचा प्रसार व प्रचार झाला. युरोपच्या इतिहासातील अत्यंत प्राचीन असा हस्तलिखित ग्रंथ आहे. हा अल्वेडो आश्रमाशी संबंधित आहे. या ग्रंथामध्ये 1 ते 9 पर्यंतच्या आकड्यांचा उल्लेख आढळतो. या अंकाबाबत या ग्रंथात असे म्हणले आहे की गणिती चिन्हाचा उपयोग करताना हे आम्हाला जाणून घेतले पाहिजे की प्राचीन हिंदूची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आणि व्यापक होती. गणनकला, भूमिती आणि इतर स्वतंत्र शास्त्राच्या विषयात बाकीचे देश हिंदूचे अनुयायी आहेत, कारण या विषयात हिंदूच अग्रणी आहेत. 9 आकड्यांचा उपयोग अंकाच्या स्थानावर आधारित त्यांचे मूल्य निश्चित करणे वगैरे गोष्टी या संदर्भात प्रमाणभूत आहेत. 0 अंकाच्या स्थानावर आधारित त्यांचे मूल्य निश्चित करण्याच्या पद्धतीमुळे शून्याचा शोध लागला. 0 हे एक प्रकारचे चिन्ह आहे जे अस्तित्व शून्यतेचे द्योतक आहे. संस्कृत भाषेत 0 हा शब्द अस्तित्व शून्यताच सूचित करतो. 0 शब्दाचे मूळ हा शून्य शब्द आहे. संस्कृत भाषेचा हा शून्य अरबी भाषेत वापरला जाऊ लागला. तिथूनच लॅटिन भाषेत जाऊन पोहोचला आणि तिथूनच 0 हे नाम प्रसिद्ध झाले. जसे संस्कृत, अरबिक, लॅटिन 0, सिफर, जिप्रे, सिप्रे, संस्कृत 0. मध्ये 0, अरबिक मध्ये सिफर, लॅटिन मध्ये सिफर, हा. जिप्रे किंवा सिप्रे जिप्रे, सिप्रे, आणि जीत अशा प्रकारे. 0. हा, पुढे वैजयंती संस्कृत भगिनी. कठ पुढचं हा वैजयंती भगिनी. या जाणून घेऊया. संस्कृत कठीण भाषा आहे का? संस्कृत विषयी काही लोकांच्या मनात संस्कृत कठीण भाषा आहे, मृत भाषा आहे, एका जातीची भाषा आहे, कधी ती बोलीभाषा नव्हती, अशा प्रकारचे चुकीचे आक्षेप आहेत. अनेक वर्षापूर्वी संस्कृत बोली भाषेची परंपरा लुप्त झाल्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज पसरले. कोणती पण भाषा सोपी वा कठीण नसते. भाषेचे 2 महत्वाचे पैलू असतात. एक
बोलीभाषा सरळ सोपी असते. 2. साहित्यात वापरली जाणारी भाषा प्रौढ असते. असे असताना संस्कृत कठीण भाषा आहे हा समज लोकांच्या मनात कुठून निर्माण झाला? याची अनेक कारणे आहेत. ज्यातले महत्वाचे कारण आहे की संस्कृत शिकविण्याची पद्धत. इंग्रज भारतात येण्यापूर्वी शिक्षण केंद्राच्या रूपात फक्त संस्कृत पाठशाळाच होत्या. तिथे सर्व अभ्यास संस्कृत भाषेच्या माध्यमातून होत असे. शिक्षक व विद्यार्थी आपसात संस्कृतमध्येच संवाद साधत असत, कारण ही सहजपणे शिकता येत होती. परंतु इंग्रज इथे आमच्यावर सत्ता गाजवण्यासाठी आले. त्यांनी आमची श्रद्धास्थाने आणि विश्वास नष्ट करून आम्हाला दुबळे बनवून टाकले आणि आपल्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी भारताच्या अस्मितेचा मूळ स्रोत संस्कृत भाषेलाच नष्ट करण्याची खेळी खेळली. त्यासाठी त्यांनी 2 चाली खेळल्या. एक म्हणजे संस्कृत पाठशाळा बंद केल्या आणि मेकॉलेनी आणलेली नवीन इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू केली. यासाठीच त्यांनी संस्कृत भाषा मृत भाषा आहे असा प्रचार सुरू केला. इंग्रजी शिक्षण पद्धतीत जी संस्कृत भाषा शिकविली जाईल ती इंग्रजी पद्धतीनुसार म्हणजे शिकण्यासाठी व्याकरण अनुवाद पद्धती लागू केली. संस्कृत शिकविण्यासाठी आजही प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात तीच पद्धत अवलंबिली जाते. आपल्याला या वेलीच्या कक्षेबाहेर पडायचे आहे. त्याचं व्याकरण अनुवाद पद्धतीवर आधारित आणि साधे सोपेपणाकडे लक्ष न देता बनविलेल्या पाठ्यपुस्तकांमुळे संस्कृत भाषा शिकणे अवघड होऊन बसले आहे. संस्कृत ही व्यवहारातील भाषा न राहिल्यामुळे पंडितांनी त्याचा उपयोग करताना प्रौढ पुस्तकी भाषेचाच उपयोग केला. शास्त्रचर्चेतही तीच प्रौढ भाषा वापरली गेली. त्यामुळे ही संस्कृत ही कठीण भाषा असण्याचा अनुभव येऊ लागला. आज संस्कृत व्यवहारातील भाषा न राहिल्याने भाषा नियम लक्षात ठेवायला लागतात. शब्दांची व धातूंची रूपे पाठ करायला लागतात. जर आपण संस्कृत भाषेतून व्यवहार सुरू करू तर हळूहळू सगळी परिस्थिती बदलून जाईल. काही लोक जी अपेक्षा करताहेत त्या प्रकारची संस्कृतच्या सोपेपणाची गरज नाहीये. सोपेपणा म्हणजे नियमांमध्ये बदल, परंतु त्यामुळे संस्कृत भाषेचे जे वैशिष्ट्य आहे तेच नष्ट होऊन जाईल आणि आपण आपले प्राचीन साहित्य घेण्यात कमी पडू. संस्कृतमध्ये पाणिनी नियमांच्या कक्षेत राहून खूप काही साधे सोपे उपाय दिले आहेत. त्यांचा प्रयोग केल्याने आवश्यक तेवढी संस्कृत सोपी होते. याविषयी पुढे जाऊन तुम्ही खूप काही जाणून घेऊ शकाल. म्हणजे आपली संस्कृत ही जी आहे आपली मूळ भाषा आहे आणि ज्या वेळेला हे ब्रिटिश आले त्यामुळे आपल्या संस्कृत भाषेला त्यांनी मृत भाषा जाहीर केली आणि मेकॉलेनी त्यांची पद्धती आपल्यावर लादली. त्यामुळे काय झालं की अजूनही आपल्या शाळांमध्ये मराठी ट्रान्सलेट या मेथडनी शिकवल्या जातं. आपल्याला ती बदलायची आहे आणि सगळीकडे बोलीभाषा करण्यासाठी जी पूर्वीच्या काळामध्ये रामायण महाभारत काळामध्ये आपली संस्कृत ही भाषा जी होती ही बोलीभाषा होती. आपल्याला तेच करायचंय आता सर्वांना की आपली बोलीभाषा ही संस्कृत झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला संस्कृत मधूनच संभाषण हळूहळू करायचं आहे आणि संस्कृतचा प्रचार प्रसार करायचा आहे. पुढे आहे भाषाभ्यास तृतीय पाठ आता आपण या पाठामध्ये वर्तमान काळ पाहिलं होतं आपण पहिल्या पाठामध्ये. आता या पाठामध्ये आपण आत्मनेपदी धातू पाहणार आहे. आत्मनेपदीचे प्रत्यय आणि तो धातू कसा चालवायचा त्यासाठी. प्रथम पुरुष एकवचन वृक्षः कंपते. आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं? वृक्षः कंपती. ती तह अंती हा प्रत्यय पाहिला होता, बरोबर आहे. आता आपण पाहतो आहे आत्मनेपदी प्रत्यय वृक्षः कंपते. सह तर वृक्षः कंपते म्हणजे झाड हलते. सह भाषते तो बोलतो.
दरिद्रः कष्टं सहते, गरीब कष्ट सहन करतो. प्रत्येक ठिकाणी पहा, या ठिकाणी जे आहे काय केलेलं आहे, मात्रा आहे. प्रत्ययामध्ये जे आहे याच्यामध्ये विलांटी होती वर्तमान काळामध्ये आणि इथे मात्रा आहे. म्हणजे लक्षात ठेवताना आत्मनेपदीचे जे प्रत्यय आहेत ते लक्षात ठेवायचे. वृक्ष कंपते, झाड हलते, सहभाषते तो बोलतो, दरिद्र कष्टम सहते, गरीब कष्ट सहन करतो, भिक्षुक भिक्षाम याचते, भिकारी भीक मागतो, सहस्पर्धते तो स्पर्धा करतो, बालः आलोकते मुलगा बघतो, आचार्य छात्रां क्षमते, शिक्षक विद्यार्थ्याला क्षमा करतात, कीटः यस्य कीटः सस्यं बाधते, किडे पीक नष्ट करतात, महिला लज्जते, स्त्री लाजते, स्त्री लाजते, बालकः यतते, बालक प्रयत्न करतो, अध्यापकः श्लाघ्यते, शिक्षक प्रशंसा करतात, श्लाघ्यते याचा अर्थ प्रशंसा, सा इक्षते ती पाहते, धनिकः शंकते, धनिक माणूस शंका घेतो, भक्तः वंदते, भक्त नमस्कार करतो, चित्रम शोभते, चित्र सुंदर दिसते. तर ही सगळी वर दिलेली जी आहेत वाक्यांची क्रियापद ही वर्तमान काळात प्रथम पुरुष जी एकवचनी आहेत ती इथे पुन्हा एकदा आपण लक्षपूर्वक वाचणार आहे. आणि याच्या आधी क्रियापदांच्या वर्तमान काळाची जी रूप आहे म्हणजे गच्छती, मग गच्छतीचं काय होईल, गच्छते. ते तीच्या ठिकाणी ते हा प्रत्यय लागणार आहे. पठती असेल समजा तर काय होईल, याला सुद्धा प्रत्यय लागेल. म्हणजे पठती इत्यादी ही जी रूप वाचलीत आपण ती भिन्न त्या क्रियापदांच्या शेवटी ती असे लागते, तर याच्या शेवटी ते, म्हणजे क्रियापदाच्या वर्तमान काळी प्रथम पुरुषी एकवचनीच्या रूपामध्ये शेवटी ते असतो आणि ती क्रियापदे आत्मनेपदी मानल्या जातात. आता आत्मनेपदी क्रियापदाची 3 रूप आहेत, जसं आपण याच्यामध्ये पाहिलं आहे वर्तमान काळामध्ये, म्हणजेच लट लकारामध्ये जे पाहिलंय आपण की प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. याचप्रमाणे आपल्याला आत्मनेपदी मध्ये सुद्धा तेच आहे, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रथम पुरुष पाहणार आहोत. आता आपण एकवचन पाहिलं प्रथम पुरुषचं, आता बहुवचन पाहणार आहे. चोराः पलायन्ते, चोर पळतात, वानराः कूर्दन्ते, वानरे उड्या मारतात, योद्धाः युद्धन्ते, सैनिक युद्ध करतात, सेवकाः सेवन्ते, सेवक सेवा करतात, जनाः विस्मयन्ते, लोक आश्चर्यचकित होतात, बालकाः उत्सहन्ते, बालके उत्साही आहेत, धनिकाः मोदन्ते, श्रीमंत खुश आहेत, देवाः त्रायन्ते, देव रक्षण करतात, पर्णानि प्लवन्ते, पाने तरंगतात, महिलाः व्यथन्ते, स्त्रिया दुःखी होतात, भिक्षुकः भिक्षन्ते, भिकारी भिक्षा मागतात, नक्षत्राणि प्रकाशन्ते, तारे चमकतात, अध्यापकाः परीक्षन्ते, शिक्षक परीक्षा घेतात, निर्धनाः खिद्यन्ते, गरीब लोक खिन्न होतात, सस्यानि वर्धन्ते, झाडे वाढतात. आता यासोबत आपल्याला क्रियापदांसोबत आपल्याला ही जी धातू आहे ती सुद्धा कशाला काय म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. मध्यम पुरुषाचं एक वचन पहा, त्वम शोभसे, तू सुंदर दिसतोस, त्वम भाषसे, तू बोलतोस, त्वम वंदसे, तू नमस्कार करतोस, त्वम लज्जसे, तू लाजतोस, त्वम सहसे, तू सहन करतोस, त्वम श्लाघसे, तू प्रशंसा करतोस, त्वम यतसे, तू प्रयत्न करतोस, त्वम क्षमसे, तू क्षमा करतोस, त्वम कंपसे, तू थरथर कापतोस, त्वम इक्षसे, तू पाहतोस.
त्यानंतर यूयम लज्जध्वे, तुम्ही लज्जित होता. यूयम स्पर्धध्वे, तुम्ही स्पर्धा करिता. यूयम विजयध्वे, तुम्ही जिंकता. यूयम त्वरध्वे, तुम्ही धावपळ करता. यूयम सेवध्वे, तुम्ही सेवा करता. यूयम याचध्वे, तुम्ही याचना करता. यूयम परीक्षध्वे, तुम्ही परीक्षण करता. यूयम मोदध्वे, तुम्ही खुश होता. यूयम त्रायध्वे, तुम्ही रक्षण करता. यूयम उहध्वे, तुम्ही अनुमान करता. ही झाली मध्यम पुरुषाची. उत्तम पुरुषाचं जे आहे, अहम म्हणणे, मी मानतो, मी मानते. अहम वंदे, मी नमस्कार करतो, मी नमस्कार करते. अहम वर्ते, मी आहे. अहम शंके, मी शंका काढतो किंवा मी शंका काढते. अहम इक्षे, मी पाहतो किंवा मी पाहते. अहम सहे, मी सहन करतो किंवा सहन करते. अहम सेवे, मी सेवा करतो किंवा सेवा करते. 10 मिनिटांनी पुन्हा ही मीटिंग संपणारच आहे. अहम परीक्षे, मी परीक्षण करतो. अहम भाषे, मी बोलतो किंवा बोलते. अहम उहे, मी अनुमान काढतो किंवा काढते. अहम अपेक्षे, मी अपेक्षा करतो. उत्तम पुरुषाचं बहुवचन वयम यतामहे, आम्ही प्रयत्न करतो. वयम सहामहे, आम्ही सहन करतो. वयम क्षमामहे, आम्ही क्षमा करतो. वयम श्लाघामहे, आम्ही प्रशंसा करतो. त्यानंतर वयम शंकामहे, आम्ही शंका घेतो. वयम सेवामहे, आम्ही सेवा करतो. वयम इक्षामहे, आम्ही पाहतो. वयम उहामहे, आम्ही अनुमान काढतो. वयम आलोचामहे, आम्ही आलोचना किंवा समीक्षा करतो. वयम उत्साहमहे, आम्ही उत्साहित होतो. आता ही जी आहेत आपण पाहिलं. आपण डायरेक्टली आता 10 मिनिटं राहिले, त्याच्यामुळे आपण आता आत्मनेपदी आणि परस्मैपदी ही जी प्रत्यय आहेत याचा अभ्यास करूया. परस्मैपदीची जी प्रत्यय आहेत, गच्छति, गच्छतः, गच्छन्ति प्रथम पुरुष. गच्छसि, गच्छतः, गच्छथ मध्यम पुरुष. गच्छामि, गच्छावः, गच्छामः उत्तम पुरुष. ही झाली परस्मैपदीची प्रत्यय जी आहेत. आता आपण आत्मनेपदीची प्रत्यय पाहू. आत्मनेपदीची प्रत्यय जे आहेत, वंदते, वंदेते, वंदन्ते प्रथम पुरुष. वंदसे, वंदेथे, वंदध्वे मध्यम पुरुष. वंदे, वंदावहे, वंदामहे उत्तम पुरुष. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा डिफरन्स जो आहे हा लक्षात आला असेल की या ठिकाणी काय लागतो आत्मनेपदीमध्ये, ते म्हणजे मात्रा. इथे गच्छती आहे, इकडे काय होईल, वंदते. गच्छतः, इकडे वंदेते. गच्छन्ति, वंदन्ते. इकडे गच्छसि, इकडे वंदसे. गच्छतः, वंदेथे. गच्छथ, वंदध्वे. इकडे गच्छामि, वंदे मूळ रूप. गच्छावः, वंदावहे. गच्छामः, वंदामहे. तर याप्रमाणे आपण वेगवेगळे आत्मनेपदीचे उद्या पीपीटी नुसार जे आहे 6 वाजता आपला 6 ते 7 एका तासाचा उद्या बुधवार आहे ना पुन्हा, हा एकच तास उद्या पण होईल. फक्त गुरुवारी मात्र आपला 2 तासाचा क्लास होईल. त्यामध्ये उद्या पीपीटीच्या माध्यमातून आपण ह्या उदाहरणांची प्रॅक्टिस करणार आहे. आत्मनेपदी आणि परस्मैपदी त्या दोन्हींची आपण पाहणार आहे. त्यात आता आणखीन भविष्य काळाचा सुद्धा आपण अभ्यास करून घेऊया. तुम्हाला व्हॉट्सअपला मी टाकलेली आहे. सगळेजण व्हॉट्सअप आपला हा जो ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला चार्ट टाकलेला आहे, तो बघा सगळ्यांनी ओपन करून. क्रियापदांचा एक चार्ट टाकलेला आहे ना. पहिल्यांदा दिलेला आहे वर्तमान काळ गच्छती. दुसरा समोर आहे भविष्यकाळ गमिष्यती आहे. चला माझ्या मागे एकेकाने म्हणजे सगळ्यांनीच म्हणा, सोबत होऊन जाते लवकर पास. आपली झूमची मीटिंग ही 7 वाजता संपेल त्याच्या आधी. हा, गच्छती, गमिष्यती.
गच्छति गच्छति गमिष्यति हा, वर्तमान काळ भविष्य काळ. तर गच्छति गमिष्यति, गच्छति गमिष्यति पठति गच्छति पठिष्यति, पठति पठति पठिष्यति पतति पतिष्यति, पतति पतति पतिष्यति, पतिष्यति क्रीडति क्रीडिष्यति, क्रीडति क्रीडिष्यति क्रीडिष्यति, वदति वदिष्यति, वदति वदिष्यति, वदिष्यति पिबति पास्यति, पिबति पिबति पास्यति, पास्यति लिखति लेखिष्यति, लिखति लिखति लिखिष्यति, नयति नेष्यति, नयति नयति नेष्यति, हम्म, पश्यति द्रक्ष्यति, पश्यति पश्यति द्रक्ष्यति, भवति भविष्यति, भवति भवति भविष्यति, मिलति मेलिष्यति, मिलति मेलिष्यति, त्यजति त्यक्ष्यति, त्यजति तिष्ठति. गच्छति कोणाचा बोलण्याचा आवाज येतोय? ते यायचा आवाज येऊन राहिला. कोणाचा तरी येतोय. Here a minute. त्यजति त्यक्ष्यति, त्यजति त्यक्ष्यति खादति खादिष्यति, खादति खादिष्यति, वदिष्यति जानाति ज्ञास्यति, जानाति नश्यति करोति करिष्यति, करोति करिष्यति शृणोति श्रोष्यति, शृणोति शृणोति ददाति दास्यति, ददाति ददाति दास्यति प्रेषयति प्रेषयिष्यति, प्रेषयति प्रेषयिष्यति, प्रक्षालयति प्रक्षालयिष्यति, प्रक्षालयति प्रक्षालयिष्यति, स्थापयति स्थापयिष्यति, स्थापयति स्थापयिष्यति, स्थापयिष्यति उत्तिष्ठति उत्थास्यति, तिष्ठति तिष्ठति उत्थस्यति उत्थास्यति, उत्थास्यति, उपविशति उपवेक्षति, उपविशति उपवेक्षति, क्षति स्मरति स्मरिष्यति, स्मरति स्मरिष्यति, पुढे आणखीन एक चार्ट टाकलेला आहे. रचयति रचयिष्यति, रचयति रचयिष्यति, द्वेषयति द्वेषयिष्यति, द्वेषयति द्वेष्यति द्वेषयिष्यति, निन्दति निन्दिष्यति, निन्दति निन्दयिष्यति, ताडयति ताडयिष्यति, ताडयति ताडयिष्यति, तर्जयति तर्जयिष्यति, तर्जयति तर्जयिष्यति, दूषयति दूषयिष्यति, दूषयति दूषयिष्यति, त्यजति त्यक्ष्यति, त्यजति त्यक्ष्यति, अटति अटिष्यति, अटति अटिष्यति, शृणोति श्रोष्यति, शृणोति श्रोष्यति, शक्नोति शक्ष्यति, शक्नोति शक्नोति, करोति करिष्यति, करोति करिष्यति, जानाति ज्ञास्यति, जानाति ददाति दास्यति, ददाति दास्यति, गृह्णाति ग्रहिष्यति, गृह्णाति ग्रहिष्यति क्रीणाति क्रेष्यति, शृणाति क्रेष्यति, रोदिति रोदिष्यति, रोदिति रोदिष्यति. शोधिष्यति आता ही झाली आपली
भविष्य काळाचं जे वर्तमान काळ आहे त्यामधून भविष्य काळामध्ये परिवर्तन. प्रथम पुरुष जे आहे एकवचन, वर्तमान काळाचं जे होतं गच्छति, आणि भविष्य काळ जे आहे प्रथम पुरुषचं एकवचन गच्छति गमिष्यति. याप्रमाणे हे बाकीचे अशा प्रमाणे आपल्याला भविष्य काळाचे रूप जे आहे एकवचनचा सराव झाला. आणि उद्या जे आहे आपण परस्मैपद, आत्मनेपद आणि भविष्यकाळ, आणि मग परवा वाटलंस भूतकाळ घेऊया, कारण भूतकाळाला थोडा वेळ लागेल समजून घ्यायला. भविष्यकाळ सोपी आहे. लक्षात आलाय? हो हो हो. हा, यामध्ये षटकंश जो आहे म्हणजे वर्तमान काळाची जी प्रत्यय आहे त्याचाच इकडे उपयोग केलेला आहे. त्याच्यामुळे भविष्यकाळ हा सोपी जातो. भूतकाळालाच अभवत म्हणजे हा प्रत्यय लागतो, तो प्रत्येक वेळेला तो थोडा बदल थोडा लक्षात ठेवायला कठीण जातो. तो आपण त्याची प्रॅक्टिस घेऊया पीपीटी